ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जनो हो, आपण मागच्या भागामध्ये भगवान मथुरेमध्ये त्यांनी प्रवेश केला। विदुर काका त्यांना घेऊन गेले। आधीच्या पहिल्या रात्रीमध्ये त्यांनी उपवनामध्ये मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या प्रहरी ते मथुरा अवलोकनासाठी निघाले। मार्गात अनेक त्यांचे भक्त त्यांची भेट घेतली, त्यांना आशीर्वाद दिले, त्यांना अनेक प्रकारचे वर दिले। मार्गातच त्रिविक्रा नावाची जी कुब्जा दासी होती, जी चंदनाची उटी घेऊन कंस दरबारात जात होती, तिची भेट झाली। भगवंताने तिच्यावर अपार कृपा करून तिचं व्यंगत्व दूर केलं। ती अतिरूप सुंदरी दिसू लागली। तिने भगवंताला आपल्या घरी येण्याविषयी आमंत्रण दिलं की भगवान तुम्ही माझ्या घरी या, महाराज तुम्ही माझा घर आवजो के। तेव्हा भगवान प्रसन्न होऊन सांगितलं की मी आता तुझ्या घरी येऊ शकत नाही, नंतर मी तुझ्या घरी येईन, कारण तुम्हा भक्तांचं घर हेच आमचं खरं विश्रामस्थान नसतं, असं तिला आश्वासन दिलं। आणि पुढे महाराजांनी तिला निरोप दिला आणि पुढे भगवान श्रीकृष्ण पुढे निघाले। नंतर नगरातील बाजारपेठेमध्ये त्यांनी प्रवेश केला। तिथल्या व्यापाऱ्यांनी भगवंताचे स्वागत केले, अनेक नजराने त्यांना अर्पण केले, अनेक भेटवस्तू त्यांना अर्पण केल्या, भगवंताचा सत्कार केला। आणि भगवंताचा हा सर्व सत्कार सोहळा पाहून तेथील स्त्रियांचं मन आणि भान हे हरपलं। त्यांना तद्रूपता निर्माण झाली, त्या भावमग्न झाल्या आणि भगवंताचं नाम, रूप आणि स्मरण याच्यात तल्लीन झाल्या। त्यानंतर भगवान पुढे गेले आणि एका ठिकाणी इंद्रधनुष्याप्रमाणे एक अद्भुत असं धनुष्य त्यांनी पाहिलं। त्याच्या भोवताली अनेक राक्षस उभे होते। श्रीकृष्ण भगवान धनुष्याजवळ जाऊ लागले तेव्हा तेथील रक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला। भगवंतांनी कोणाला जुमानलं नाही, कोणालाही न जुमानता ते पुढे गेले आणि सहज डाव्या हाताने त्यांनी ते धनुष्य उचललं। जसं प्रभू श्रीरामांनी शिवधनुष्य उचललं होतं तद्वतच ते धनुष्य त्यांनी उचललं। करेण वामेन सलिलम उद्धृतं सज्जं च कृत्वा निमिषेन पक्षदां नृणां विकृष्य प्रभभंज मध्यतो यथेक्षुदंडं मदकर्यूरुक्रमः। सर्वांच्या समोर, सर्वांच्या समोक्ष, सर्वांच्या साक्षीने भगवंताने ते धनुष्य उचललं आणि सहज असं डाव्या हाताने उचललेलं। उजव्या हाताने जरा जास्त ताकद लागते आणि निश्चयपूर्वक असं बळ लावून तो उजव्या हाताचा वापर होतो। डाव्या हाताला तसं काही करावं लागत नाही, सहजतेने त्यांनी ते उचललं आणि त्याची दोरी किंवा प्रत्यंचा लावली, क्षणात खेचली। तेव्हा एखाद्या बलवान आणि उन्मत्त हत्तीने ऊस तोडावा त्याप्रमाणे ते धनुष्य अगदी मधोमध तुटले आणि तिथे मोठा असा ध्वनिनाद निर्माण झाला। धनुषो भज्यमानश्च शब्दः खं रोदसी दिशः पुर्यामासयं श्रुत्वा कंसास्त्रा समुपागतः। धनुष्य मोडताच क्षणी प्रचंड मोठा ध्वनी झाला। त्या आवाजाने आकाश, पृथ्वी आणि 10 दिशा दणाणून गेल्या। तो आवाज कंसाच्या कानी गेला आणि तो अत्यंत भयभीत झाला। धनुष्याचे रक्षक जे सैनिक होते
त्यांनी भगवंताला घेरून पकडण्याचा प्रयत्न केला. भगवंतांनी त्या धनुष्याच्याच झालेल्या 2 तुकड्यापैकी एका तुकड्याने सगळ्या सैन्याची पिटाळणी केली. बलम च कंस प्रहितम हत्वा शाला मुखात ततः निष्क्रिम चरे धृष्टा निरीक्ष पुरसंपदा. नंतर कंसाने बलम च कंस प्रहितम दुसरं सैन्य पाठवलं भगवंताचा बंदोबस्त करण्यासाठी. सेना पाठवली. त्याचाही निपात भगवंताने त्याच धनुष्याच्या तुकड्यांनी केला. आणि मग यज्ञशाळेच्या मुख्य दरवाजातून भगवंत बाहेर पडले आणि मथुरा नगरीचे वैभव पाहत नगरातून फिरू लागले. आता हा भगवंताचा पराक्रम आहे. अद्भुत पराक्रम आहे भगवंताचे. ते भगवंताचे अद्भुत पराक्रम भगवान श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेत आल्यानंतर ते सर्व मथुराच्या लोकांच्या कानावर त्याची वार्ता गेली. काही तर प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेले आहेत. आणि ते भगवंताचे अद्भुत दैवी तेज, अतुलनीय असं साहस, अप्रतिम रूप या मथुरावासियांनी पाहिलं. आणि त्यांची मनोमन खात्री झाली की हे दोघी कोणीतरी श्रेष्ठ देवच असले पाहिजे. मेनिरो मेनिरे विबुधोत्तमहु, हे विबुध आहे म्हणजे देवता आहेत. या त्यांचा पराक्रम, रूप, सौंदर्य पाहिलं हे काही मानवी दिसत नाही. हे श्रेष्ठ देव असले पाहिजे. नगर फिरलं, नगराचं अवलोकन केलं, फेरफटका केला. आणि संध्याकाळी ते दोन्ही बंधू आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले. दोघांनी उत्तम प्रकारचं भोजन केलं. कंसाला आता श्रीकृष्णाच्या पराक्रमाची वार्ता कानी पडत होती. तो अतिशय घाबरला. तो समजून चुकला की आपला काळ आलेला आहे. जो कृष्णाच्या रूपाने आहे, साक्षात मृत्यू आहे, साक्षात हा कालच आहे. त्याला रात्रभर झोप लागली नाही. त्याला भयानक असे अपशकून घडू लागले. तो जेव्हा बाहेर पाहत होता आकाशामध्ये, तेव्हा त्याला 2-2 चंद्र आकाशामध्ये दिसू लागले. हे सर्व अपशकुनाचे लक्षण आहेत. भीतीमुळे त्याची झोप उडाली. काही वेळेस थोडासा डुलका लागून जात होता. तेव्हा त्याला स्वप्नामध्ये सुद्धा अत्यंत वाईट स्वप्न तो पाहू लागला. त्याने स्वप्नात पाहिलं की तो प्रेताला आलिंगन देत आहे. अशा प्रकारचं त्याला ते स्वप्न दिसलं. आपण गाढवावर बसलेला आहोत, विषप्राशन करीत आहोत आणि वस्त्रहीन अवस्थेमध्ये आपण फिरत आहोत, अशी त्याला स्वप्न पडू लागली. अशा प्रकारच्या भयानक अपशकुनामुळे कंस अतिशय भयग्रस्त झाला. भीतीने आतमधून पार कोलमडून गेला. ती रात्र उलटली, पहाट झाली. सूर्योदयाच्या सुमाराला मथुरेमध्ये तो क्रीडा महोत्सव सुरू होणार होता. त्याला प्रारंभ झाला. उत्तम तऱ्हेने तो क्रीडा आखाडा सजविला गेला होता. पाने, फुले, माळा, ध्वज, पताका इत्यादींचा चौफेर असा त्या ठिकाणी सुशोभित असे ते मंडप, सुशोभित अशा ते तोरणं लावलेली होती. भला मोठा आखाडा. तिथे नागरिकांच्या बैठकीची व्यवस्था केली गेली होती. ज्याला त्याला आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे, त्याच्या स्वतःच्या परिस्थितीप्रमाणे किंवा त्याच्या मान मर्तबाप्रमाणे तिथे बसण्याची व्यवस्था केली होती. कंस आपल्या मंत्रीगणासह तेथे उपस्थित झाला. तो मंचावर जे मध्यभागी सिंहासन ठेवलं होतं, त्या मध्यभागी असलेल्या सिंहासनावर विराजमान झाला. आता मल्लयुद्धाला सुरुवात होणार होती.
आणि त्याच्या आधी वीर रसयुक्त अशा वाद्यांचा गजर सुरू झाला. निरनिराळी वाद्ये वाजवून त्या मल्लांना प्रोत्साहित केलं जात होतं. आता हे मल्ल तरी कोण होते? चानुरो मुष्टिक कुटः शलस्तो शलयेवच ते असे दुरूपस्थानम वल्गुवाद्य प्रहर्षिता. आखाड्यात चानूर, मुष्टिक, कूट, शल, तोशल हे महत्वाचे, अत्यंत शक्तिमान, अत्यंत धैर्यमान, अत्यंत बलवान, सर्व प्रकारच्या मल्लयुद्धामध्ये निपुण आणि पटाईत असलेले मल्लांनी तिथे प्रवेश केला. अशा प्रकारची वाद्य वाजवली गेली की त्यांचे बाहू स्फुरण पाहू लागले. वीररस जणू त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करू लागला. आणि त्याच वेळेस नंदादा आणि त्या गोकुळवासी जे काही लोक आलेले होते, गोपगण, तेही त्या मंचावर उपस्थित झाले. त्याआधी त्यांनी राजशिष्टाचार म्हणून कंसाला ज्या काही वस्तू आणल्या त्या नजराणा देण्यासाठी त्या सर्व आणल्या आणि कंसाला ते नजराणे अर्पण केले आणि मंचावर विराजमान झाले. शुकदेव राजा परीक्षिताला या सर्व कार्यक्रमाचं यथासांग वर्णन करीत आहेत. भगवान श्रीकृष्णांनीही स्नानादी कर्मे आटोपली आणि तेही त्या कुस्तीच्या आखाड्याजवळ आले. आता कंसाने अनेक चालबाजी केलेली होती की जेणेकरून कृष्ण याला ठार कसं करता येईल असे त्याने विविध अशा योजना आखल्या होत्या. तो जेव्हा आखाड्याजवळ आला तर त्या प्रवेशाच्या दरवाजाजवळच तिथला जो एक माहूत होता त्याने कोलियापीड नावाचा हत्ती उभा केला होता. हा हत्ती म्हणजे कंसाच्या जे काही इतर राक्षस होते, हा प्राणी रूपातलाच राक्षस होता. भले त्याचा देह हत्तीचा असे, परंतु होता तोही राक्षस. आणि त्या माहुताने ठरवलं होतं कृष्ण आल्याबरोबर त्याला वाटेतच अडवायचं आणि इथेच जमलं तर ठार करायचं, असा त्याचा हेतू होता. आता त्याने मधोमध कुरापत काढण्यासाठी तो हत्ती उभा केला. कृष्णाने त्या माहुताला सांगितलं, अरे हे जरा हट, बाजूला हो. तेव्हा तो माहूत अत्यंत रागाने लालबुंद झाला व त्याने त्या हत्तीला डिवचलं आणि श्रीकृष्णाच्या दिशेने त्याला सोडलं. आता हे भगवंत होते, कालाचाही काल होता, बलवंताचाही बलवान असा हा मल्ल होता. हत्तीने भगवंतावर झेप घेतली. हत्तीने भगवंताला सोंडेत लपेटलं आणि तेव्हा भगवंताने हत्तीच्या सोंडेवर जोरदार असा ठोसा लगवला. पृच्छे प्रगृहीता हि बलम धनुष्य पंचविशतमी विचकर्ष यथा नागम सुपर्ण लीलया. भगवंताने त्या हत्तीवर, ज्या हत्तीने त्यांना लपेटलं होतं, आपल्या सुटका करून घेतली आणि त्याची शेपूट पकडली आणि गरुड जसा एखाद्या नागसर्पाला फरफटत घेऊन जातो तसा त्यांनी त्याला जमिनीवर फरफटत नेलं. दोघांमध्ये खूप वेळ झटापट झाली. पतितस्य पदाक्राम्य मृगेंद्रवलीलया दंतमुत्पाट्य तेनेभम हस्तिपांश हनद्धारी. भगवंताने त्या हत्तीला जमिनीवर चितपट केला आणि सिंहाप्रमाणे त्या हत्तीला आपल्या पायाखाली दाबला. त्याचा दात उपटला. दत्तम उत्पाट्य, उपटून घेतला त्याचा दात आणि त्याच दाताने हत्तीला आणि तो जो माहूत बसला होता वरती
त्या दोघांनाही भगवंताने यमलोकी पाठवून दिलं. भगवान श्री कृष्ण महाराज की जय. सर्वत्र जय जयकार होऊ लागला. हत्तीला ठार मारल्यानंतर हत्तीचा तो प्रचंड असा दात भगवंताने आपल्या खांद्यावर घेतला आणि कुस्तीच्या आखाड्यामध्ये भगवंत प्रवेश करते झाले. तेव्हा त्यावेळी ते भगवंताचं अप्रतिम असं सौंदर्य, ते रूप अनेकांच्या डोळ्याला विविध पद्धतीने त्यांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. भगवंत एक आहे, पण त्या भक्तांना अनेक स्वरूपामध्ये जाकी रही भावना जैसी प्रभू मूर्त तिन देखी तैसी. मल्लानां शनीं नृणां नरवरः श्रीनां स्मरो मूर्तिमान गोपानां स्वजनो सतां क्षितिभुजां शास्ता स्वपित्रो शिशुः मृत्युर्भोजपते विराण विदूषां तत्त्वं परं योगिनां वृष्णीनां परदेवेति विदिशो रंगगत साग्रजः. भगवंताने आपले बंधू बलरामासहित समारंभ मंडपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी तिथे जे जनसमुदायामध्ये लोक बसलेले होते त्यांच्या त्यांच्या भावभक्तीप्रमाणे भगवंतांना विविध प्रकारे दर्शन झालेले आहे. 10 प्रकारचे भक्त तिथे आहेत आणि जे 10 रस आहे, साहित्यातले 9 रस अधिक एक 10वा रस म्हणजे भक्तिरस, अशा 10 रूपामध्ये ही एक प्रकारची दशविद्याच आहे असं समजायला हरकत नाही. तिथे जे मल्ल बसले होते त्या मल्लांना भगवान कसे दिसले? कठोर व्रजाप्रमाणे. वज्र असतं, इंद्रानेच ते वज्र वापरलेलं आहे. त्या कठोर अशा वज्राप्रमाणे मल्लांना भगवंताचं दर्शन झालं. आणि जे सर्वसामान्य लोक होते, जे सर्वसामान्य अशा बुद्धीने भगवंताची आराधना करत होती, त्यांना नररत्नाप्रमाणे भगवंत भासले. म्हणजे मल्लांना जे कठोर वज्राप्रमाणे भासले त्या ठिकाणी रौद्र रस प्रकट झालेला होता. 9 रसातला हा एक रस आहे. रौद्र रसाचं दर्शन त्यांना झालं. सामान्य लोकांना नररत्नाप्रमाणे म्हणजे अद्भुत रसाचं दर्शन झालेलं आहे. स्त्रियाही होत्या तिथे त्या रंगमंचावर आणि इकडे आजूबाजूला ते पाहत. त्या स्त्रियांना कसं आहे तर श्रीनाम स्मरो मूर्तिमान. स्मर म्हणजे कामदेव. तिथल्या स्त्रियांना प्रत्यक्ष मूर्तिमंत कामदेव आहे असा भास झाला भगवंताला पाहिल्याबरोबर. आणि इथे हा शृंगार रस आहे. शृंगार रसाने त्या ठिकाणी मूर्तिमंत स्वरूप धारण केलेलं होतं. जे गोप होते, गवळी होते, जे गोकुळाहून आलेले होते, त्यांना कसा वाटला? आप्तेष्ट नातलगाप्रमाणे हा आपला जवळचा कोणीतरी अत्यंत जवळचा नातेवाईक आहे, नातलग आहे असा भास निर्माण झाला. आणि नातलग आले म्हणजे आपण त्यांच्याशी हसून खेळून मनोरंजन करून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतो. इथे हास्य रस मूर्तिमंत भासत होता. भगवंताचं हसणं, भगवंताचं बोलणं तर जणू काही हा आपला आप्तेष्ट आहे, नातेवाईक आहे असं वाटू लागलं. आणि जे दुष्ट राजे होते त्या दुष्ट राजांना वाटलं की हा कोणीतरी आपल्याला शासन करणाराच आहे. आता हा शासन केल्याशिवाय सोडणार नाही. आणि त्यातून त्यांना भगवंताचं वीर रसाचं दर्शन होत होतं. भगवंताचा वीर रस ते त्या ठिकाणी अनुभवत होते. जे नंद यशोदा तिथे आलेले होते, माता पिता होते, इतरही काही माता पिता आलेले असतील, त्यांना भगवान आपल्या पुत्राप्रमाणे भासत होते. आपला बाळच आहे, आपला मुलगाच आहे. आणि इथे हा वात्सल्य भाव मूर्तिमंत प्रकट झालेला होता. त्यांच्यातला वात्सल्य भाव या ठिकाणी जागृत झाला होता. आता राहिला कंस. कंसाला भगवान कसे वाटत होते?
साक्षात मृत्यू, साक्षात मृत्यू. यमाचं दुसरं एक नाव मृत्यू सुद्धा आहे. ज्याला दया माया नसते, जो सगळ्यांच्या देखत सहजपणे जीवाचं अपहरण करतो, देहातून जीव ओढून नेतो, त्याप्रमाणे कंसाला हा साक्षात आपला काल आहे आणि इथेच त्याला भयानक अशा रसाचं दर्शन झालेलं आहे. भयानक अशा स्वरूपाचं दर्शन झालंय. आणि ज्यांना फार परमार्थ आणि इतर गोष्टीत गती नव्हती, असे जे काही सर्वसामान्य लोक, ज्यांना फार काही ज्ञान नाही, अशा लोकांना भगवान कसे वाटले तर सामान्य बालक असावा, इतर मुलं जशी आहेत तसाच आहे, याच्यात काय विशेष आहे, म्हणून त्यांना सामान्य बालकाप्रमाणे भगवंत दिसले. आणि या ठिकाणी विवत्स नावाचा रस त्यांच्या मनाने केलेली ती एक अशी क्षुद्र अशी हलकी कल्पना होती, म्हणून त्यांना तो तसा वाटला. जे योगीजन होते त्या सभा मंडपामध्ये, योगीजन होते, त्यांना परमतत्व आहे. एकम सत विप्रा बहुधा वदंती एकमेव द्वितीय ब्रह्मम अहम ब्रह्मास्मि. हे जे परमतत्व आहे, त्या परमतत्वामध्ये भगवंताचं दर्शन होत होतं आणि तो होता शांतरस. ते शांततेने या परमतत्वाच्या चिंतनामध्ये विलीन झालेले होते. आणि जे यदुवंशीय होते, वृष्णीवंशीय होते, त्यांना हा कोणी तेथे असे देव उभा, त्यांच्या दृष्टीने हा देवच आहे. आणि तिथे भक्ती रस हे अनुभवाला येत होतं. म्हणजे अशा प्रकारे नवरसांच्या युक्ततेने भगवंताचं दर्शन तिथल्या त्या लोकांना होत होतं. राजा परीक्षिता ऐक, तसं पाहिलं तर कंस हा अत्यंत धीराचा पुरुष होता, पण भगवंतांनी जो कोलयापीड नावाचा हत्ती मारला, हे पाहिल्यानंतर तो मनातून आता खरा घाबरला व या कृष्णाला जिंकणं अत्यंत कठीण आहे हे त्याने मनोमन ओळखलं. हे त्याच्या लक्षात आलं आणि तो अत्यंत भयभीत झाला. आता इतर लोकांची काय अवस्था होती त्याचंही वर्णन शुकदेव परीक्षित राजाला करून सांगतायत. भगवान श्रीकृष्णांना पाहिल्याबरोबर मंचकावर जे मथुरेतील नागरिक आणि इतर आजूबाजूच्या प्रदेशातून आलेले जे नागरिक होते, त्यांचे नेत्र अत्यानंदाने भरून आले. त्यांचे चेहऱ्यावर अत्यंत उत्कंठा दिसून आली, चेहरे प्रफुल्लित झाले आणि त्या भगवंताचे मुखदर्शन त्यांना झालं. त्याबरोबर त्यांचे नेत्र हे तृप्त होत नव्हते. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिने माघारी, माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली बंधनी राया, माझे चित्त तुझ्या पाया नोहे सारिता निराळे, लवन मेळविता जळे, लवन मेळविता जळे, माझे चित्त तुझ्या पाय. भगवंताचं रूप पाहिल्यानंतर त्यांच्या मनाची तृप्ती होत नव्हती आणि असं वाटत होतं, पिबंत इव चक्षुर्भ्याम लिहंत इव जिह्वया, जिघ्रंत इव नासाभ्या श्लिष्यंत इव बाहुभिः. भागवतकार वर्णन करतायत, राजा परीक्षित ते ऐकतोय, शुकदेव वर्णन करतायत. राजा ऐक, ते भगवंताचं रूप पाहिल्यानंतर तिथले जे काही नागरिक होते, लोक होते, असं वाटत होतं जणू काही ते भगवंताला आपल्या नेत्राने, आपल्या डोळ्यांनी पित होते. जसा एका भुकेलेला तहानलेला मनुष्य, त्याला अमृत प्यायला मिळावं
आणि तो जसं नाही म्हणत नाही त्याप्रमाणे एक रस होऊन एक टक लावून ते भगवंताकडे पाहत होते, भगवंताला पीत होते डोळ्याच्या माध्यमातून. डोळे म्हणजे त्यांचं मुखच झालेलं होतं, जिभेने चाटीत होते. लिहंत इव जिव्वया, चाटत होते, आपल्या जिभेने जणू काही चाटत होते. जिग्रंत इव नासाभ्याम, नाकाने उंगत होते आणि आपल्या दोन्ही हातांनी पकडून आपल्या हृदयाला भगवंतांना मनोमन कवटाळीत होते. अशा प्रकारचे नेत्र, जिव्हा, त्यानंतर नासिका, बाहू या अवयवांचा उपयोग त्यांनी भगवंताला आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी केलेला आहे. भगवंताचे ते सौंदर्य, गुणमाधुर्य, निर्भयता लोकांना प्रत्यक्षता पाहत होते, रूप पाहत होते. रूप नाही वर्ण, गुण जेथे, परंतु इथे रूपही दिसत होतं, गुणही दिसत होते आणि त्याचा सुंदर असा सावळा वर्ण सुद्धा या सर्व भक्त मंडळींना दिसत होता. ते भगवंतांच्या लीलाचे स्मरण करीत होते आणि ते आपसामध्ये चर्चा करू लागले. एतौ भगवत साक्षात हरेर्नारायणस्य हि अवतीर्णा विहंसे न वासुदेवश्च वेश्मनी. हे दोघे म्हणजे बलराम आणि श्रीकृष्ण साक्षात श्रीहरी नारायणाचे अवतार आहेत. ते आपसात बोलू लागतायत आणि आता ते सांप्रत काळामध्ये पृथ्वीवर वसुदेवाचे घरी त्यांचे पुत्र म्हणून अवतरण झालेले आहेत. वसुदेवश्च वेश्मनी, वेश्मनी म्हणजे गृह. वसुदेवाच्या घरी हे दोघी अवतारी पुरुष प्रकट झाले आहे. याशिवाय भगवंताने आतापर्यंत ज्या काही लीला केलेल्या होत्या त्या केवळ त्यांच्या कानावर ऐकू येत होत्या. आता प्रत्यक्ष त्या लीला पाहत आहेत. ते चर्चा करू लागले, काय काय आठवायचं, या देवाने काय काय पराक्रम केले. 6 दिवसाचं वय असताना त्याने पुतनेचा वध केला, तृणावर्त राक्षसाला मारलं, शंखचूडाला त्याने मारलं, केशीला मारलं, धेनुक नावाच्या राक्षसाचा वध केला, यमलार्जुनांचा उद्धार केला, गोवर्धनाचा त्याने एका करंगळीवर गोवर्धन उचलून घेतला, गोवर्धनोद्धारण केलेलं आहे. भयंकर विषारी अशा कालिया नागाचा त्याने मर्दन केलेलं आहे. या जे काही भगवंतांनी आतापर्यंत पराक्रम केलेले आहेत त्या सर्व पराक्रमांची चर्चा हे रंगमंचावर बसलेले किंवा आजूबाजूला असलेले सामान्य लोक, इतरही आजूबाजूच्या प्रदेशातून आलेले जे मानकरी होते ते सर्व आपसात अशा प्रकारची चर्चा करू लागले. बलरामाने प्रलंबासूर मारला, वत्सासूर मारला, बकासूर मारला, त्याही वधांचं त्यांनी कथन केलं. आणि त्या समयी हे चाललेली चर्चा आहे, आता मल्लयुद्धाला सुरुवात होणार आहे. त्याच वेळी चाणूर हा मल्ल कंसाचा अत्यंत ज्याच्यावर भरोसा होता असा हा चाणूर पुढे आला आणि तो भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, हे नंद सुनो हे राम भवन्तौ वीर सम्मतौ नियुद्ध कुशलौ श्रुत्वा राज्ञाहुतौ दिदृक्षुणा. हे नंदकुमार, हे बलरामा, तुम्ही दोघी वीरांना आदरणीय आहात. पहा, कंसाचा मल्ल आहे चाणूर, जो मुळातच दुष्ट आहे, तो राक्षस आहे, तो असुर आहे, परंतु भगवान श्रीकृष्णाचा थोरपणा तो विसरलेला नाही, त्याने तुच्छ लेखलेलं नाही. भवन्तौ वीर सम्मतौ, तुम्ही दोघी वीर पुरुषांना
आदरणीय आहात, नियुद्ध कुशलौ श्रुत्वा, आणि ही तुमची कीर्ती ऐकूनच, तुमचं हे मल्लयुद्धातलं कौशल्य पाहून किंवा त्याची वर्णना ऐकून, ते कौशल्य पाहण्यासाठी महाराज कंसाने तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. राज्ञाहुतौ दिदृक्षुणा, त्याच्यासाठी बोलवलेलं आहे. राजाला पाहायचं आहे की तुमचं मल्ल कौशल्य काय आहे, आणि जी प्रजा काया वाचा मनाने राजाला प्रिय असणारे कार्य करते तिचं कल्याण होतं, व जी ते करत नाही त्या प्रजेचं नुकसान होतं. म्हणजे राजाला प्रिय असणारी गोष्ट प्रजेने करावी असं त्याला थोडक्यात सांगायचं आहे. प्रियं राज्ञा कुर्वन्त्य श्रेयो विदन्ति वै प्रजा, मनसा कर्मणा वाचा विपरीत मतोन्यथा. प्रजेचंही कर्तव्य आहे, राजा प्रसन्न होईल असंच प्रजेने आपलं कृत्य केलं पाहिजे. काया वाचा मनाने राजाला प्रसन्न केलं पाहिजे, त्यांचं कल्याण होतं. आणि जी प्रजा असं करत नाही त्यांचं मात्र परिणामी नुकसान होतं. अशा प्रकारचं तो चाणूर बोलतोय. आणि आम्ही या कंसाचे प्रजाजन आहोत, म्हणून आम्ही या ठिकाणी युद्धाला आलेलो आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, हे बालकांनो, तुम्ही सुद्धा कंस महाराजांचेच प्रजाजन आहात. कारण गोकुळ हे मथुरा मंडलातलाच एक भाग आहे, आणि प्रजा या नात्याने तुम्हाला सुद्धा, तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा, म्हणजे आपण दोघी सुद्धा कंस महाराजांना आवडणारी गोष्ट केली पाहिजे. तुम्ही प्रजाजन आहात, मीही प्रजाजन आहे. त्यावर भगवंतांनी आपली संमती दर्शवली. हे चाणूरा, तू बोलतोयस ते खरं आहे, तू योग्य बोलतोस आहे. प्रजा भोजपतेरस्य वयं चापी वने चरः, करवाम प्रियं नित्यं तन्नः परमनुग्रह. चाणूरा, तू जे बोलतोय ते काही असत्य नाही, योग्य बोलतोय. प्रजेने आपल्या राजाला जे प्रिय असेल ते केलं पाहिजे. आम्ही प्रजाजन आहोत, आम्ही वनात राहणारे ग्वालबाल आहोत, आणि भोजराज कंसाची आम्ही प्रजा आहोत. म्हणून आम्ही सुद्धा राजाला प्रिय असणारी गोष्ट करावी हे निश्चित आहे, आणि त्यातच आमचं हित आहे. असं भगवान श्रीकृष्ण त्या चाणूराला ते उत्तर देत आहेत. परंतु चाणूर काय म्हणतोय ते नीट लक्षात घ्या. चाणूराला भगवान सांगतायत, चाणूरा, पण एक लक्षात घे, तू आमच्याकडे पहा, आम्ही अजून लहान मुले आहोत. म्हणून आम्ही आमच्या बरोबरीचे ताकद असणाऱ्या कोणत्याही मुलाबरोबर कुस्ती खेळू. कारण कुस्ती ही समान वयोगट आणि समान शक्ती असलेल्यांमध्येच त्यांच्यात स्पर्धा लावली जाते, हा नियम आहे. आणि त्यामुळे प्रजेलाही तो दोष लागत नाही, आयोजकालाही दोष लागत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. बाला वयं तुल्य बलै क्रीडिष्यमानो यथोचितं, भवेन्युद्धं माधर्म स्पृशेन्मल्लसभासदः. बाला वयं तुल्यबलैः, तुल्यबल अशा व्यक्तीमध्ये ती स्पर्धा लावली पाहिजे. कुस्तीची जोडी आजही तसेच नियम आहेत. त्या नियमाप्रमाणेच वयोगट, बलगट या माध्यमातून ती स्पर्धा आयोजित केली जाते. क्रीडी याश्म याश्मो यथोचितम, आणि तेच बरोबर आहे.
भवेन् युद्धं माधर्मः पृष्ठेन मल्लसभासदः. कुस्ती ही समान वय आणि समान गट असलेल्यांमध्येच लावली जाते. त्यांची शक्ती समान असली पाहिजे. त्यामुळे जे लोक अशी काही स्पर्धा ज्या असतील त्या स्पर्धा पाहतात तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही. म्हणजे विजोड अशी ही स्पर्धा होता कामा नये असं थोडक्यात त्या ठिकाणी भगवंताने त्याला धर्मनीती सांगितली आहे. त्याला धर्मनीती सांगितली आहे. आता ही धर्मनीती बरोबर धर्माला धरूनच होती. तेव्हा चाणूर म्हणतोय न बालो न किशोरस्त्वं बलश्च बलिनां वरः लीलयेभ्यो हते येन सहस्रद्वीप सत्वभृत. चाणूर म्हणाला, अरे कोणाला सांगताय? तुम्ही दोघी बालक नाहीत. तुम्ही जे पराक्रम केलेले आहेत त्या पराक्रमावरून तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की हे लहान बालक आहेत म्हणून. आणि तुम्ही किशोरही नाहीत. म्हणजे त्या वयोगटाचाही विचार केला तर तुम्ही बालकही नाही आणि किशोरही नाही. न बालो न किशोरस्त्वं बलश्च बलिनां वरः. अरे तुम्ही बलवानांमध्ये सुद्धा श्रेष्ठ आहात. जे जे बलवान आहेत त्यांच्यापेक्षा तुमचं बल कोणत्याही बाबतीत कमी नाही. कारण श्रीकृष्णा, आम्ही पाहिलं तू तर 1000 हत्तीचं बळ असणार आहेस. त्या कोलियापीड नावाच्या हत्तीवरूनच आम्ही ओळखलं. त्या एकाच हत्तीमध्ये 1000 हत्तीचं बळ होतं. पण अशा सहस्र हत्तींचं बळ असणाऱ्या हत्तीला सुद्धा तू सहजपणे ठार मारलं. त्यामुळे तू बलवान नाही असं कोण म्हणणार आहे? असं कोण म्हणणार आहे? त्यामुळे तू आम्हाला हा धर्म काही सांगू नको. म्हणून तुम्ही बलवानाबरोबरच लढावे. आता एक नियम आहे, बलवंताने बलवानाबरोबरच बलवान असलेल्याशीच लढावं. याच्यात काही गैर नाही आणि तो त्याच्यावर अन्याय नाही. हत्ती आणि तुमच्यामध्ये समानता होती का बलाच्या दृष्टीने? नाही. पाहिल्यानंतर तुम्ही लहान बालक दिसत होते, परंतु तुम्ही तो पराक्रम गाजून त्या हत्तीला एका क्षणात सहजपणे ठार केलं. त्यामुळे तुम्ही बलवान नाही हे म्हणणं काही बरोबर नाही. आणि त्यामुळे तुमच्यात झालेली जे मल्लयुद्ध होईल हा काही अन्याय आहे किंवा गैर आहे असं आम्हाला वाटत नाही. तेव्हा हे श्रीकृष्णा, मी चाणूर, तू माझ्याबरोबर मल्लयुद्ध कर आणि बलराम या मुष्टिकाबरोबर मल्लयुद्ध करेल. अशा प्रकारची त्या मल्लांनी भगवंताला ते आवाहन केलेलं आहे. आता मंडपातील सर्वांची दृष्टी या दोन्ही बालकांवर भगवान कृष्ण आणि बलराम यांच्यावर खेळली. मुष्टिकाशी बलराम आणि चाणूराशी भगवान मल्लयुद्धासाठी भिडले. तेव्हा लोक आपसात गोष्टी करू लागले, केवढे हे दिप्पाड असे मल्ल. कारण ते जेव्हा अवतीर्ण झाले त्या आखाड्यात तेव्हा त्यांना हे दोघी मल्ल अत्यंत बलवान दिसत होते प्रत्यक्ष. आणि त्यांच्या समोर हे दोन लहान मुलं. अगदीच ही विजोड जोडी आहे. कंसाने या ठिकाणी मोठा अन्याय केला आहे. परंपरेने चालत आलेले जे काही नियम असतात मल्लयुद्धाचे ते या कंसाने पायी तुडवलेले आहेत. अशा प्रकारची चर्चा लोकांमध्ये येऊ लागली. पण जेव्हा कुस्ती सुरू झाली तेव्हा मात्र विजेच्या वेगाने बुक्के मारीत, ठोसे लगावीत, हात पिरगाळीत त्यांना भगवान पालथे पाडू लागले. आणि त्या दोघी बालकांनी, दोघी मुलांनी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांनी
या अवजड मल्लांची अगदी दमछाक करून टाकली. त्यावेळी सगळं आपलं बल पणाला लावलं आणि मुष्टिक खेळत होता. चानूरही कृष्णाला केवळ आपल्या वजनाने खाली दाबण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु बलराम आणि भगवंताचं युद्ध तंत्र जे होतं ते सर्व जगाच्या विरहित आणि वेगळं होतं. कुणा न दिसले अजूनही त्या हात विणकराचे. त्याचे हात कोणाला दिसले? अहो, आपण सहस्र हे नुसता शब्द बोलतो, एक तरी दिसतो का आपल्याला? एक तरी हात त्याचा दिसलाय कधी? कुणा न दिसले त्या हात विणकराचे, कुणालाच दिसलेलं नाही. आणि हा खेळ चाललाय. ते युद्धतंत्र वेगळं होतं. त्यांची चपळता इतकी होती की दृष्टीला सुद्धा तिला पकडणं अशक्य झालेलं होतं. अशा त्यांच्या त्या चपळ हालचाली त्या ठिकाणी होत होत्या. आणि थोड्याच वेळात भगवान बलरामांनी त्या मुष्टिकाला जोरात ठोसा लगवला आणि थोड्या वेळामध्ये मुष्टिक रक्त ओकू लागला आणि धरणीवर निश्चित होऊन पडला. भगवान श्रीकृष्णाने चानुराला उचललं आणि डोक्याच्या वरती उचललं. डोक्यावर धरून असं लांब असं घर 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 फिरवलं आणि त्याला जोरात खाली आदळलं. तोही गतप्राण झाला. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. हे दोघी मेले. चानूर मेला, मुष्टिक मेला. कंस चानूर मर्दन. पहिल्यांदा चानूराचा नंबर लागलाय. बाकीचेही जे मल्ल कंसाने त्या ठिकाणी उभे करून ठेवलेले होते, कारण कंसाला माहिती होतं हे साधे नाहीत. ते दोघी मेल्यानंतर शल, तोशल, कूट या जबरदस्त अशा मल्लांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलं. त्यांच्याशी भगवंताची झटापट झाली. भगवंतांनी त्यांना गर 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 उचलून, काही वेळेस तर एका एका हातात एका एका मल्लाला उचलायचं आणि वर फिरून दोघांच्या एका हातात दोघी पाय, दुसऱ्या हातात दुसऱ्या मल्लाचे दोघी पाय आणि एखाद्या लाठी फिरवणारा जशा लाठ्या फिरवतो त्या पद्धतीने भगवान त्यांना फिरवू लागले. आणि त्या फिरवण्यातच त्यांच्या शरीराची हाडे सगळी खिळखिळी झाली आणि जोरात खाली जमिनीवर आपटलं आणि आपटल्याबरोबर आरडाओरड करीत, मोठ्याने आवाज करीत आणि घायाळ होऊन ते सर्व खाली मल्ल पडले आणि क्षणामध्ये दत्तप्राण झाले. आता जे राहिलेले होते मुख्य जे मल्ल होते ते सर्व मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूचा ढीग त्या ठिकाणी पडला आहे. आणि बाकीचे जे दुय्यम दर्जाचे, तिसऱ्या दर्जाचे असे जे मल्ल होते त्यांची काय वाट लागली असेल. ते सर्वच्या सर्व बाकीचे मल्ल मंडप सोडला आणि आपला जीव घेऊन ते तिथून पळू लागले. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. बोलो बलराम दादा की जय. सर्वत्र जय जयकार होऊ लागला. आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हा भगवान हा खरोखर आपल्या कृतीतून धर्माचं संस्थापना आणि दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी आलेला आहे. हे आता लोकांना पुरेपूर जाणवू लागलं. कारण हे सर्व पराक्रम, भगवंताचे सर्व पराक्रम तिथल्या मंचकावर असलेल्या सर्व जनांनी डोळ्यांनी पाहू लागले. मोठी आरडाओरड झाली. सर्वत्र गलका झाला.
आणि ते दोघी तिघी सर्व मल्ल मेल्यानंतर जे बाहेर बालगोपाल बसलेले होते, हा सर्व कार्यक्रम पाहत आखाड्याच्या आजूबाजूला, तेव्हा त्यांनी पटापट त्या आखाड्यामध्ये उड्या मारल्या. भगवान श्रीकृष्णांना आणि बलरामांना आपल्या खांद्यावर घेतला आणि एकच जयघोष सुरू केला, जय जयकार केला. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधा रमण हरी गोविंद बोलो, गोविंद बोलो गोपाल बोलो, गोविंद बोलो गोपाल बोलो, राधा रमण हरी गोविंद बोलो, राधा रमण हरी गोविंद बोलो. सर्वत्र जय जयकार होऊ लागला. भगवंताच्या नावाचा जय जयकार, त्याच्या पराक्रमाचा. बाकीचे जे सहकारी मित्र होते, जे गोकुळात त्यांच्याबरोबर खेळणार, त्यांनी पटापटा पटापटा येऊन भगवानांना आलिंगन दिलं. काहींनी चुंबन घेतले. कृष्णा, खरोखर आम्हाला अभिमान आहे रे तुझा. कृष्णा, आम्हाला गर्व आहे तुझा. आम्ही तुझ्यावर अनुरक्त झालेलो आहे. आणि त्यांनी मनोमन भगवंताला प्रार्थना केली की हा साक्षात परब्रह्म आहे. आणि त्यांनी अंतःकरणामध्ये नामस्मरण सुरू केलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा.